नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लेट्स लर्न विथ मनीषा या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण गणिताचं जे पुस्तक आहे इयत्ता चौथीचं, तर त्याचा संख्या ओळखूया भाग 2 याचा अभ्यास करणार आहोत। अतिशय छान आणि सुटसुटीत पद्धतीने अभ्यास करणार आहोत। तुम्ही माझ्यासोबत स्वाध्यायसुद्धा पूर्ण करणार आहात आणि अजूनही तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरच सबस्क्राईब करा, म्हणजे येणारा सगळा अभ्यास तुम्हाला छान पद्धतीने करता येईल। तसंच तुमच्या मित्रांनाही सांगा, म्हणजे त्यांनाही याचा फायदा होईल। चला मग आता वेळ वाया न घालवता आपण सुरुवात करूयात आपल्या संख्या ओळखूया या घटकाला। बघा बाळांनो, हे वाचूयात आपण। माझ्यात 2 दशक, 3 एकक, 5 शतक आणि 4000 आहेत, तर मी कोणती संख्या आहे। आता जास्त गोंधळ करायचा नाही, सोपं सोपं असतात त्या गोष्टी करून घ्यायच्या अगोदर। 2 दशक, आता 2 दशक म्हणजे किती बघा, मी इथं लिहिते 20, बरोबर। 2 दशक म्हणजे 20। पुढे 3 एकक, 3 एकक म्हणजे नुसता एक आहे हा, बरोबर। एक तर मग तुम्ही असं करू शकतात की असे घरं आखून घ्यायचे, एकक, दशक, शतक आणि हजार। असे जर घरं आखले तर आता एकक कोण आहे इथे 3, दशक कोण आहे इथे 20, बरोबर। पुढे कोण आहे 5 शतक, आता 5 शतक, शतकाच्या घरात 5 आहे। आणि पुढे कोण आहे 2 दशक आणि 4000। तर हजाराच्या घरात कोण आहे 4 आहे, हजाराच्या घरात कोण आहे। तर मग ही संख्या कशी तयार होते बघा, इथं लिहूनच तुम्हाला दाखवलेलं आहे की नाही। हजाराच्या घरात 4 लिहिलेला आहे, शतकाच्या घरात 5, दशकाच्या घरात 2 आणि एककाच्या घरात 3, या पद्धतीने इथे मांडणी केलेली आहे। आता आपण बघू शकतात हे विस्तारित रूपात सुद्धा लिहिलेलं आहे। 4000 अधिक 5 शतक म्हणजे 500, 2 दशक म्हणजे 20 आणि 3 एकक। मग ही संख्या काय तयार झाली 4523, 4523। आता सोहमने विचारलं की ह्या पद्धतीने ही संख्या तयार झाली, मग सोनालीने काय केलं की अंकांच्या स्थानांनुसार त्याची मांडणी केलेली आहे। आता पुढचं काय आहे, एका संख्येत 2000, 3 शतक आणि 5 एकक आहेत, तर ती संख्या ओळखा। बघा घर आखून घ्यायचं, एकक, दशक, शतक, हजार। 2000, मग हजाराच्या घरात कोण लिहिला 2, 3 शतक, शतकाच्या घरात कोण लिहिला 3, 5 एकक, आता इथं 5 एकक आहेत पण दशक काही म्हटलेलं आहे का नाही, म्हणून तो 0 आहे। आणि इथे एककाच्या ठिकाणी 5, मग संख्येत दशक स्थानी काहीही नाही म्हणून त्या स्थानावर 0 लिहिलेले आहे। ही संख्या काय आहे 2305, अशी ही संख्या तयार होते। संख्येचे विस्तारित रूप तुम्हाला चांगल्या प्रकारे माहिती आहे की संख्येची स्थानिक किंमत आणि दर्शनी किंमत हे 2 प्रकार असतात। तर स्थानिक किंमत मध्ये आपण बघू शकतो, आता ही जी संख्या आहे 7456, या संख्येचे विस्तारित रूप कसे लिहिलेले आहे। आता 7000 म्हणजे बघा हा 6 फक्त 6 आहे, हा दर्शनी किंमत आणि स्थानिक किंमत त्याची सारखीच आहे, पण हा 5 दशकाच्या घरात आहे म्हणून 5 दशक म्हणजे 50 इथे आपण लिहिलेला आहे। 4 शतकाच्या घरात आहे, एकक, दशक, शतक। आता शतक म्हणजे 100, मग 4 शतक म्हणजे 400। आणि हा 7 कोणत्या घरात आहे, एकक, दशक, शतक, हजार। 7 कोणत्या घरात आहे 7000च्या घरात आहे, म्हणजे 7000, बरोबर। इथेपर्यंत तुम्हाला समजलेलं आहे। मग आपण संख्येचे विस्तारित रूप अशा पद्धतीने लिहितो। आता 7 म्हणजे 7000, 4 श म्हणजे शतक, 4 शतक म्हणजे 400, 5 दशक म्हणजे 50 आणि 6 ए म्हणजे 6 एकक, याची ही किंमत आहे। यांच्या सगळ्यांची जर बेरीज केली, बघा यांच्या सगळ्यांची जर बेरीज केली तर उत्तर काय येईल 7465, 7465। इथे खाली 7000 विस्तारित रूप दिलेलं आहे, या पद्धतीने विस्तारित रूप आपल्याला लिहिता येतं। आता 4089 या संख्येचे विस्तारित रूप खालील प्रमाणे,
आता बघा इथे कसं दिलेलं आहे, हा 4000 जसा आता तिथे शून्य आहे की नाही शतकाच्या घरामध्ये, एकक दशक शतक, शतकाच्या घरात शून्य आहेत म्हणून इथं काहीही लिहायचं नाही. तर इथे 3 शून्य दिलेले आहेत फक्त, कारण ते शतक आहे म्हणून 3. बेरीज करण्यासाठी सोपं जावं म्हणून ते देऊन घ्यायचं असतं. पुढे दशकाच्या घरात 8 आहे, 8 दशक म्हणजे 80 आणि एककाच्या घरात कोण आहे 9. आता 9 एकक म्हणजे 9, यांच्या सगळ्यांची बेरीज केली की झाला 4089. पुढे आहे बघा, पुढे आहे 5151 विस्तारित रूपात लिहा. आता विस्तारित रूपात लिहिण्यासाठी असं घर आखून घ्यावं लागेल आपल्याला, एकक दशक शतक हजार. एक कुठे लिहावा लागेल, एककाच्या घरात, किंवा आपण इकडून जर सुरुवात केली तर ते सोपं होईल. आता 5000 म्हणजे 5000च्या घरात लिहिले की त्याच्या पुढे आपण शून्य दिलेले आहेत. एक कोणाच्या घरात आहे, एकक दशक शतक, एक शतकाच्या घरात लिहावा लागेल म्हणजे एक शतक हा झाला 100. 5 एकक आणि दशक, 5 काय 5 दशक म्हणजे 50 आणि एक एकक, यांच्या सगळ्यांची जर बेरीज केली तर ही उत्तर आपल्याला मिळतं 5151 असं उत्तर आपल्याला मिळतं आहे. आता पुढचं पान बघू. आता बघा इथे तुम्हाला काय सांगितलं की घडीपट्टीच्या साहाय्याने 4 अंकी संख्या व तिचे विस्तारित रूप दाखवण्यासाठी शैक्षणिक साधन तयार करू. एक कागदी पट्टी घ्या, तिचे 10 समान भाग करा, पट्टीच्या रेघांवर घड्या घाला. बघा बाळांनो, एक असा कागदी पट्टी घ्यायची आहे, तुम्हाला कागद घ्यायचा, त्याच्यामध्ये असे 10 समान भाग करायचे आहेत आणि कोणतीही संख्या या पद्धतीने लिहून घ्यायची आहे. आता ही संख्या काय लिहिली आहे, 7859, पण ती विस्तारित रूपात लिहिलेली आहे. बघा, 7000 अधिक 800 अधिक 50 अधिक 9 आणि तिच्या जर घड्या घातल्या तर या पद्धतीने आपल्याला ही संख्या दिसते. आता घडीपट्टीच्या साहाय्याने तुम्ही काय करायचं आहे की ह्या ज्या संख्या आहेत या संख्या तुम्ही तशा तयार करायच्या आहेत आणि वर्गात आपल्या वर्ग शिक्षकांना दाखवायच्या आहेत. आता पुढे बघूयात आपण स्वाध्याय. खालील संख्या विस्तारित रूपात लिहा. आता मी एक संख्या तुम्हाला विस्तारित रूपात लिहून दाखवेन, त्याच्यावरून तुम्हाला सगळ्या संख्या तयार करायच्या आहेत. आता वाचूयात संख्या आपण. एकक दशक शतक हजार म्हणजे 4372. ही संख्या काय आहे, 4000. आता 4000 कसा लिहिणार, असा बघा, 4000 अधिक 3 शतक म्हणजे 300 अधिक 7 दशक म्हणजे 70 आणि 2 एकक. या पद्धतीने आपल्याला संख्या लिहायच्या आहेत. या खालच्या ज्या संख्या आहेत त्या तुम्ही पूर्ण करायच्या आहेत. पुढचं बघू काय आहे, विस्तारित रूपात संख्या लिहा. विस्तारित रूपांवरून संख्या लिहा. आता हे ऑलरेडी आपल्याला विस्तारित रूप दिलेलं आहे, तर आपल्याला संख्या तयार करायची आहे. सोपं आहे बाळांनो. बघा आता एकक दशक शतक हजार म्हणजे हा किती आहे, 4000. एकक दशक शतक म्हणजे 5 शतक. 9 दशक म्हणजे 90. 90चा 9 लिहिलं आणि 3 एकक जसाच्या तसा. बघा किती सोपं आहे की नाही. ही संख्या घेतली, ही घेतली, ही घेतली, ही घेतली, झाली संख्या 4593 तयार झाली ना. या पद्धतीने तुम्ही पुढचे 3 गणितं सोडवायचे आहेत. आता काय म्हटलंय बघा, अंक व त्यांची स्थाने दिलेली आहेत, त्यावरून संख्या तयार करा. बघूयात आता आपण संख्या तयार करूयात. तुम्हाला जर डायरेक्ट संख्या तयार करायला अडचण येत असेल तर तुम्ही अगोदर या पद्धतीने सुद्धा करू शकतात. 9 म्हणजे 9000. 9000 अधिक 7 शतक म्हणजे 700. 6 दशक म्हणजे 60 आणि 5 एकक म्हणजे 5. ही कोणती संख्या तयार होईल बाळांनो, बघा तर, 9765. 9765 अशी संख्या तयार होईल की नाही. तर आता ह्या खालच्या संख्या तुम्हाला तयार करायच्या आहेत. पुढचं गणित आहे, खालील संख्यांमधील अधोरेखित अंकांची स्थानिक किंमत लिहा. आता अधोरेखित अंक बघा इथं 2च्या खाली अंडरलाईन केलेली आहे, तिचे आपण काय करायची, स्थानिक किंमत लिहायची, दर्शनी किंमत नाही. तिची दर्शनी किंमत 2च आहे, जी आपल्याला डोळ्याला जो 2 दिसतो आहे, पण तो प्रत्यक्षात 2 आहे का नाही त्याची बघू बरं. काय प्रत्यक्षात तो कोण आहे, एकक दशक शतक हजार. प्रत्यक्षात तो हजाराच्या स्थानावर आहे म्हणजे त्याची स्थानिक किंमत आहे 2000. त्याची स्थानिक किंमत कोण आहे,
2000. आता या पद्धतीने तुम्ही हे पान पूर्ण करायचं आहे. पुढचं बघूयात आपण. पुढील सारणी पूर्ण करा. लगतची मागची संख्या, संख्या लगतची पुढची संख्या, संख्या लगतची मागची संख्या, लगतची पुढची संख्या. बघा ही मध्यभागी संख्या दिलेल्या आहेत, त्याच्या लगतची म्हणजे एकदम जवळची त्याची मागची आणि एकदम जवळची पुढची. जसा हा 500 दिलेला आहे, 500च्या अगोदर कोण येतो 499 आणि 500 नंतर कोण येतो 501. आता तसाच 3083. 3083. आता काय करायचं बाळांनो, याच्यासाठी फक्त हा 83 बघायचा. ही संख्या इकडची बदलत नाही. आता 83च्या अगोदर कोण येतो 82, मग 3082 आणि 83 नंतर कोण येतो 84, मग 3084. हे लक्षात ठेवायचं, हे अगदी सोपं असतं. आता इथे बघा तुम्हाला काय दिलेलं आहे, ही संख्या दिली 5700, 5700 आणि इथे काय दिलेले 5701. आता इथे तुम्हाला वाटलं असेल अरे इथे तर 0 आहे, मग कसं काय अगोदरची संख्या घेणार. तर एक लक्षात घ्या बाळांनो, हे 2 शून्य आहेत ते म्हणजे 100. हे म्हणजे काय 7 शतक, म्हणजे ही आपण 100 पकडायचं. 100च्या अगोदर कोण येतो 99, मग काय येईल हे 5699. बघा आता 699 मध्ये जर 1 मिळवला तर 700 तयार होतो की नाही. मग 5699, 5700 आणि 5701. या पद्धतीने हे गणित तुम्हाला पूर्ण करायचे आहेत. आता काय आहे खाली बघा, खालील संख्यांपैकी 3556 आणि 4556 यांच्या मधल्या संख्यांना गोल करा. बघा इथे आपल्याला 3556 आणि 4556 यांच्या मधल्या संख्यांना गोल करायचा. याच्यापेक्षा लहानही नको, याच्यापेक्षा मोठीही नको, ह्या दोघांच्या मधली संख्या आहेत त्याला आपल्याला गोल करायचा आहे. आता पहिली बघू 3655. आता 3655 येईल का, नाही येणार, कारण इथे बघा 3500, 4500 हा काय आहे 3600. येईल का, मग येईल ना, बरोबर, कारण याच्या नंतरची संख्या आहे ती म्हणजे ही यांच्यातली येईल. पुढे आहे 3535. येईल का, येईल का बघा, ती 556 पासून सुरुवात होते, ही काय 535 ही येणार नाही. पुढे 4356. आता इथे ऑलरेडी 4556 आहे, पण 5पेक्षा 3 लहान आहे, त्याच्यामुळे ही संख्या इथे येणार आहे. म्हणजे ह्या संख्येपेक्षा ही संख्या लहान आहे, याच्यामध्ये आहे म्हणून ही येणार आहे. पुढे आहे 4655. आता इथे आहे 4556. इथे बघा शतकाच्या ठिकाणी 5 आहे, इथे 6 आहे, म्हणजे ही संख्या याच्यापेक्षा मोठी आहे, तर ही याच्या नंतर येणार आहे म्हणून ही येणार नाही. बघा ही येणार नाही, ही पण येणार नाही. आता ही येते का 3565. 3556 नंतरची ना आपल्याला पुढे जायचं आहे याच्यामध्ये, तर ही संख्या येते आहे. आता त्या पद्धतीने पुढे बघा काय म्हटलेलं आहे, संख्या रेषेवरील चौकटीत योग्य संख्या लिहा. आता इथे 5500, 5550, 5575. इथे पुन्हा चौकट दिलेले 5625. इथे पुन्हा 2 चौकट दिलेले आणि 5700. आता इथे जरा विचार करा की आपल्याला इथे काय करावं लागणार आहे. ही संख्या पूर्ण करण्यासाठी आपल्याला काय करावं लागणार आहे. स्कॉलरशिपमध्ये सुद्धा अशा प्रकारचे गणित येतात, म्हणून विचार करा. चला पटकन, तुम्हाला मी थोडा वेळ देते विचार करण्यासाठी. केला विचार, बघा बरं, बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार काय करायचं आहे इथे, केला का विचार. बघा बाळांनो, इथे 5500 दिलेला आहे आणि 5050 दिलेला आहे, तर आणि पुढे आहे 5575. म्हणजे ह्या दोघांमध्ये कितीचा फरक आहे 25चा फरक आहे. मग तसंच इथे पण 25चा फरक राहील की नाही, 5525 बरोबर. आता इथे पुन्हा काय झाला 5550 अधिक 5025 केला की 5575 होतील. मग 5575 मध्ये जर 25 मिळवले तर काय होईल बाळांनो, बोला लवकर. 5000, बोला लवकर बोला, मी नाही बोलणार आता. बरोबर 5000
600 असं तयार होईल ना. आता हे तुम्ही पूर्ण करायचे आहेत आणि इथून अजून 5-6 संख्या तुम्ही पुढे वाढवून तुमच्या सरांना, तुमच्या मॅडमांना दाखवायच्या आहेत. बघा, आपला हा जो घटक आहे, हा घटक आपण पूर्ण केलेला आहे. पूर्ण उत्तर जसेच्या तसे सोडवून दिलेले नाहीत, कारण तुम्हालाही कळलं पाहिजे की कशा पद्धतीने उत्तर काढायचे आहे. जेव्हा तुम्ही स्वतः प्रॅक्टिस करणार तेव्हाच तुम्हाला समजणार आहे. तर मित्रांनो, आता तुम्ही हा स्वाध्याय पूर्ण करायचा आहे आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आता पुढे काय आहे बरं बघूया. पुढे आहे संख्यांचा लहान मोठेपणा. तर आपण आता तो शिकूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही हा अभ्यास करा बाळांनो. चला, तोपर्यंत बाय बाय.